नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। पाहुयात कैवल्यधाम योग संस्थेच्या पोलीस योग प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर। संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य, गणेश मूर्ती, देवांची वस्त्रे, पूजेची भांडी, विविध प्रकारच्या माळा, हार, फुले, बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय। आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा। साईराज सुगंधालय, प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे, शॉप नंबर 6, नगरपालिका हॉस्पिटल समोर, भांगरवाडी, लोणावळा। 6 जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सभागृहात कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव सुबोध तिवारी, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त नवीन कुमार चौबे व अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या उपस्थितीत पोलीस योग प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेचे अधिकारी व योग शिक्षक वर्ग तसेच पिंपरी चिंचवडचे महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली। सर्वप्रथम पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी तसेच संस्थेचे डॉक्टर शरदचंद्र भालेकर, जीएन मूर्ती, अश्विनी मुंडलिकीकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला। यानंतर सुबोध तिवारी यांनी योग प्रशिक्षण संदर्भात माहिती सांगितली। योगाभ्यास करण्याबरोबरच योगाचा अनुभव करण्याचे त्यांनी सुचवले। यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस योगमय करण्याचा संदेश दिला। या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेचा माहितीपटही दाखवण्यात आला। तसेच कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षाची चित्रफित यावेळी दाखवण्यात आली व कैवल्यधाम मध्ये पूर्वी राबविलेल्या पोलीस प्रशिक्षणाच्या चित्रफिती यावेळी सादर करण्यात आल्या। योग शिक्षिका कुमारी पूर्वा सातकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाची सांगता ओम पूर्णमत शांतीपटाने करण्यात आली। कैवल्यधाम संस्थेमध्ये जानेवारी-मार्च 2025 दरम्यान 4 तुकड्यांमध्ये प्रत्येकी 4 दिवसांचे पोलिसांना योग प्रशिक्षण दिले जाणार आहे। याचा निश्चितच पोलीस वर्गाला ताणतणाव कमी करण्यासाठी लाभ होणार आहे असे यावेळी सांगण्यात आले। मावळ वार्ता YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।